तर नमस्कार मित्रांनो, जय श्रीराम. पुन्हा एकदा आपला ब्लॉगर आवरून तयार झाला. ब्लॉगर आपला डायरेक्ट आज शिवाजी महाराज चौकातच आहे. ब्लॉगर चाललाय बाहेर गावी. आता तुम्हाला डायरेक्ट ट्रेनचाच शूट दाखवतो. इकडे मित्र मंडळी उभारलीत कॉलेजला जाण्यासाठी. हसायला लागलं योगी कसा आहे बारका येऊ. आपण चाललोय आता मिरज कोल्हापूर साईडला. आपला मित्र आहे. चला ओके मित्रांनो. त्यानंतर काय आपल्याला भेटलेत कुठं मी जायला आलो. मग रेल्वे स्टेशन आलोय आता गावाला जाताना. तरी इथं आपला मित्र भेटलाय छोटा यशा येऊ. मित्रांनो मी गावाला चाललो म्हणलं रेल्वेत कोणतर गाठ पडणार. ही आपले मित्र गाठ पडले. मग आणि बसले ती कुठं रिझर्वेशनच्या डब्यात. चला म्हणले ह्यांना आता बघू पुढे गेल्यावर थांबणार आहे दुसऱ्या डब्यात. मित्रांनो आता सहज चाललो आम्ही कोल्हापूरला. त्या मग इथं मित्र गाठ पडले मला रेल्वेत आपले. कसे गेम खेळायला लागले. तुम्ही कुठली गेम आहे? फ्री फायर म्हणून पबजी लवर. प्रत्येक वेळेस टाकणार ओरिजिनल क्वालिटी. हॅशटॅग पंढरपूर ब्लॉगर लाईव्ह फॉलो लाईक तर करावं लागणार. मित्रांनो त्यानंतर आपण नरसिंहवाडीला कोल्हापूर जरा मिरज फिरण्यासाठी आलो होतो. रेल्वे स्टेशन आल्यावर आपल्याला मंगळवेढा साईडचे मित्र गाठ पडले फॉलोअर्स. कसं आहे आपल्याला जिकडे तिकडे कोणतं गाठ पडणार म्हणून म्हणतात पंढरपूर जा का ना ब्लॉगर. मित्रांनो सांगलीत आलं म्हणलं फिरणार. इकडलं वातावरण तर इकडलं एकदम मस्तच असतंय. आमचा भाऊ आहे आणि आम्ही असं मस्त फिरायला लागलो. आता हिरवीगार झाडी मोसम मस्त. आज अजून कुठे फिरणार आहे सगळं ब्लॉग मध्ये बघा शेवटपर्यंत. मस्त असं संध्याकाळी फिरायला लागलो आम्ही सांगली सिटी मध्ये. माझा भाऊ आणि आम्ही मस्त असं फिरायला लागलो आम्ही. नंतर मग काय आम्ही आलोय इथंच खालच्या साईडला म्हणजे डॉगेश बाईच्या घरी. मग डॉगेश बाईसाठी आमचा ब्रो भात दूध कसं कालवायला लागलाय बघा. लय प्रेम आहे डॉगेश बाईचं. कसं आहे डॉगेश बाई काय ना विनिंग विणी शेपटी हलवते कशी डिनिंग. त्यासाठीच एवढं चालू तयारी. दूध भात मस्त असा विणीचं भोजन ठेवलेलं आहे. विणी खायला लागले. ही आमचा ब्रो खुश आहे आनंदित आहे. विणीचा अड्डा ही त्याचा मित्र आहे. मोबाईल बघत बसलाय. चालतंय मग अजून काय होणार आहे आजच्या दिवसात दाखवतो तुम्हाला. मित्रांनो त्यानंतर आम्ही आलोय थोडं खाण्यापिण्यासाठी. मस्त असं वातावरण आहे सांगली शहर. मग आम्ही मस्तपैकी वेज चीज सँडविच टोस्ट असा वेगळ्या प्रकारे इथं मिळतंय सांगलीत. ती खायला लागलोय मस्त असा. मित्रांनो आपण जेवण वगैरे करून फिरायला लागलोय मस्त असं. सांगलीतले गल्ली बोळ म्हणजे थोडक्यात कॉलनी. हे आपल्या घर आहे मावशींचं. इतर चंद्रमा दिसतो आपल्याला. चालतंय मग आता मस्त एक कुल्फी खाणार आहे. थांब की लागा. चालतंय मग आजचा ब्लॉग आपला इथं संपत आहे. ब्लॉग आवडत असेल तर लाईक फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये काय बोलायचं ती बोला. संपला विषय.